की खरोखरच राजकीय पक्ष संघटना फुटली आहे का, राजकीय पक्ष संघटनेमध्ये सुद्धा वाद आहे का। आणि जो 8 ऑगस्टचा जो दाखला सध्या न्यायाधीशांनी कपिल सिब्बलांना दिला की 8 ऑगस्ट रोजी एक पत्र एकनाथ शिंदेंनी पाठवलं होतं निवडणूक आयोगाकडे आणि त्यामध्ये काही प्रतिज्ञापत्र होती ज्यामध्ये पदाधिकाऱ्यांनीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केलेला होता आणि त्याशिवाय एक तक्ता होता ज्या तक्त्यामध्ये ही माहिती दिलेली होती की राजकीय पक्ष संघटनेतले किती पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत। तर त्यावर सिब्बलांचं म्हणणं आहे की 8 ऑगस्ट रोजी जे घडलं त्याविषयी आम्ही कोणत्याही स्वरूपाचा वाद नाहीये, परंतु आमचा जो प्रश्न आहे तो अधिक नॅरो आहे, म्हणजे त्याचा स्कोप तुम्ही छोटा करून पहा की 19 जुलैला जेव्हा निवडणूक आयोगाने 2022 रोजी 19 जुलैपासून या प्रकरणावर एक प्रकारे सुनावणी सुरू केली किंवा धनुष्यबाण कुणाचा आहे या संदर्भात एक प्रश्न उपस्थित झालाय असं निवडणूक आयोगाने प्रथमदर्शनी गृहीत धरलं। त्यावेळेसपासून 19 जुलैपासूनचं तुम्ही ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा विचार करा असं सिब्बल म्हणतात। आणि 19 जुलैला कशाच्या आधारावर हे ठरवण्यात आलं की अशा प्रकारे राजकीय पक्ष फुटलेला आहे। त्यामुळे सिब्बल पुन्हा पुन्हा ज्या निवडणूक आयोगाचं ज्युरिस्डिक्शन आहे, निवडणूक आयोगाचं जे अधिकार क्षेत्र आहे त्या अधिकार क्षेत्रालाच आव्हान देत आहेत आणि त्या अधिकार क्षेत्रावरच त्यांचा युक्तिवाद सुरू आहे की सर्वसाधारणपणे का निवडणूक आयोगाला या संदर्भात कुठल्याही प्रकारचे निर्णय करण्याचे किंवा या निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रकारचा या संदर्भामधला फैसला करण्याचे अधिकार प्राप्त होत नाहीत, कारण त्यावेळी फक्त विधिमंडळ पक्ष फुटला होता, राजकीय पक्ष फुटला नव्हता। हा वारंवार पुन्हा एकदा कपिल सिब्बलांचा युक्तिवाद आहे। परंतु आता न्यायाधीशांकडून काही मुद्दे असेही गृहीत धरले जात आहेत की जे निवडणूक आयोगाच्या सुनावणी समोर निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आलेले होते आणि त्यामध्ये या सर्व बाबी आहेत ज्यामध्ये स्वाभाविक निवडणुकीच्या पूर्वी आणि निवडणूक आयोगाच्या कडे असलेली जी पक्ष घटना आहे त्या पक्ष घटनेनुसार पक्ष संघटना कोणाकडे आहे हा मुद्दा देखील त्यावेळेसच्या वादाचा एक विषय होता। त्यानंतर मग निवडणूक आयोगाकडे असलेली पक्ष संघटनेची घटना संविधान हे बदलण्यासाठी सांगितलेलं होतं निवडणूक आयोगाने, उद्धव ठाकरेंनी ते बदलून आवश्यक ते कायद्यानुसार योग्य संविधान सादर केलं नाही, हा देखील एक वादाचा मुद्दा होता। त्याशिवाय एकनाथ शिंदेंनी तिन्ही कसोटींवर म्हणजे सादिक अली प्रकरणातल्या ज्या 3 टेस्ट आहेत त्यामध्ये पहिल्यांदा पक्षाच्या ध्येय आणि उद्दिष्टांसंदर्भातली टेस्ट आहे, त्यानंतर मग पक्षाच्या घटनेसंदर्भातल्या पक्षाच्या संविधानानुसार पक्ष संघटना कोणाकडे याविषयीचा जो निकष आहे त्या निकषांवरही युक्तिवाद झाले आणि त्यानंतर तिसरा निकष आमदार खासदार कोणासोबत किती आहेत याविषयी युक्तिवाद झाले। हे नक्की आहे की निवडणूक आयोगाने निर्णय करत असताना आमदार खासदारांचा निकष ग्राह्य धरला किंवा त्या निकषांच्या आधारावर निर्णय केला, परंतु आपल्याला हे विसरून चालणार नाही की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनीही निवडणूक आयोगासमोर जेव्हा वाद निर्माण झाला होता तेव्हा त्यांच्या युक्तिवादात या तिन्ही निकषांवर पक्ष संघटना आपल्याकडे आहे हे सांगण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला गेलेला होता। सर्वसाधारणपणे जी उद्धव ठाकरेंची बाजू होती त्यांनी हेच सांगण्याचा तेव्हाही प्रयत्न केला की निवडणूक आयोगाने या प्रकरणावर सुनावणी घेऊ नये, कारण निवडणूक आयोगाच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारे पक्ष संघटनेमध्ये वाद नाही आणि जर पक्ष संघटनेमध्ये वाद नसेल तर त्या संदर्भामध्ये काही वेगळा युक्तिवाद किंवा वेगळ्या प्रकारचा वाद हा उद्भवण्याचा प्रश्न येत नाही आणि जर वाद उद्भवला नसेल तर निवडणूक आयोगाचे कोणत्याही प्रकारचे अधिकार नसतात। तर त्या अनुषंगाने सध्या सिब्बल युक्तिवाद करतात, म्हणजे सिब्बलांकडून आयोगाचं अधिकार क्षेत्र, आयोगाने धनुष्यबाण कोणाचा याविषयी जो काही निर्णय केला तो निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा एक वेगळा निष्कर्ष काढायची आवश्यकता नव्हती हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला न्यायाधीशांकडून जे वेगवेगळे टेक्निकल प्रश्न उपस्थित केले जातात त्यामध्ये न्यायाधीश त्यांना म्हणतात की केवळ शिवसेना या संदर्भात सुरू असलेला जो सध्याचा वाद आहे त्याचाच विचार करू नका, एक ओव्हरऑल जो पॅरा 15 आपण जे इलेक्शन कमिशनच्या अधिकारांसंदर्भातला जो आदेश आहे त्या आदेशातील जो पॅरा 15 आहे ज्या अंतर्गत निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या निवडणूक चिन्हांविषयीचा निर्णय होतो आणि वेगवेगळ्या पक्षांना चिन्ह दिली जातात, त्यांच्या नावाविषयीचा निर्णय होतो, त्यांच्या रेकग्निशनचा विषय होतो, तर त्या संदर्भामध्ये जो अधिकार निवडणूक आयोगाकडे आहे त्याचा विचार सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून केला जातोय आणि सर्वोच्च न्यायालय वेगवेगळ्या दृष्टीने प्रश्न विचारते कपिल सिब्बल यांना की तुम्ही आम्हाला व्यवस्थित सविस्तर सांगा की तुमच्या म्हणण्याप्रमाणे निवडणूक आयोगाकडे कोणतेच अधिकार नाही आहेत का,
जर ते अधिकार नसतील तर ते अधिकार कधी निवडणूक आयोगाकडे येतात? तर सिब्बलांचं म्हणणं आहे की राजकीय पक्ष संघटनेत वाद असेल तर निवडणूक आयोगाचा अधिकार असतो त्या संदर्भातला वाद सोडवण्याचा आणि त्याविषयी सुनावणी घेण्याचा आणि पक्षचिन्ह कुणाचं आहे हे ठरवण्याचा. परंतु सिब्बलांचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की या संदर्भातला जो शिवसेनेचा वाद आहे त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची फूट किंवा कोणत्याही स्वरूपाचं स्प्लिट हे राजकीय पक्ष संघटनेत झालेलं नव्हतं, तर विधिमंडळ पक्ष संघटनेत झालेलं होतं आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय करण्याची गरज नव्हती असं सध्या कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. आणि त्याशिवाय त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ज्युरिस्डिक्शन म्हणजेच अधिकारांचा वापर करण्यापूर्वी कार्य अधिकारांचा अधिकार क्षेत्राचा वापर करण्यापूर्वी मुळात पहिल्यांदा ते अधिकार क्षेत्र असावं लागतं. आणि त्यांनी म्हणताय की जर राजकीय पक्ष संघटनेत प्रथम दर्शनी फूट पडलेली नसेल तर अधिकार क्षेत्रच उद्भवत नाही निवडणूक आयोगाचं. निवडणूक आयोगाचा अधिकार क्षेत्र जर तयार झालं नाही तर निवडणूक आयोग त्या अधिकारांतर्गत सुनावणी करू शकत नाही आणि निवडणूक आयोग त्या अधिकारांतर्गत हा निर्णय करू शकत नाही की पक्ष कुणाचा आहे, पक्षाचं चिन्ह कुणाकडे आहे, पक्षाचं नाव कुणासोबत आहे आणि पक्ष कुणासोबत राहिला पाहिजे, चिन्हावर अधिकार कोणाचा आहे याविषयीचा निर्णय होऊच शकत नाही जर प्रायमा फेसी हे ठरवलं गेलं नाही की राजकीय पक्ष संघटनेत खरोखरच फूट पडलेली आहे का. आणि त्यावर त्यांनी असं म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाकडे सर्व प्रकारच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता जेव्हा इलेक्शन कमिशन समोर आणि या न्यायालयासमोर की या संदर्भात आम्ही जेव्हा युक्तिवाद केलेला आहे त्यावेळी आम्ही हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की निवडणूक आयोगाकडे अधिकारच नव्हता कारण राजकीय पक्ष संघटनेमध्ये कोणत्याही स्वरूपाची फूट पडलेली नव्हती. त्यावरती पुन्हा एकदा न्यायमूर्ती बागचेंनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. ते म्हणतात की आपण हे विसरू शकत नाही की आपण एका जिवंत लोकशाहीसोबत डील करत आहोत. तर त्यावरती या संदर्भामध्ये सिब्बल असं म्हणतात की निश्चितच, परंतु मला माहिती नाही की किती लोकशाहीला धरून हे असं आहे, पण आपण एका आशावादी भारतामध्ये ॲस्पिरेशनल इंडियामध्ये जगतोय. परंतु न्यायमूर्ती बागचींनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केलंय की आपण एका जिवंत लोकशाहीसोबत डील करतोय, एका जिवंत लोकशाहीमध्ये आहोत, हे आपल्याला विसरून चालणार नाही, हे सध्या न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय परत एकदा आता निवडणूक आयोगाच्या एकूण अधिकार चिन्हावरती सध्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा आज 4था दिवस आहे निवडणुकीच्या या निवडणूक आयोगाच्या सगळ्या निर्णयाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी सुरू आहे त्या अनुषंगाने त्यात पहिल्यांदा कपिल सिब्बलांनी पहिले 2 दिवस आमदार अपात्र ठरतात त्या संदर्भामध्ये एकूण युक्तिवाद केला होता की शिंदेंसोबतचे आमदार का अपात्र ठरायला हवे होते. त्यानंतर मग त्यांनी 3ऱ्या दिवसापासून निवडणूक आयोगासंदर्भामध्ये युक्तिवाद सुरू केला आणि आता निवडणूक आयोगासंदर्भात युक्तिवाद सुरू आहे. त्यामध्ये सिब्बलांचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाला कुठल्याही स्वरूपाचे अधिकार नसतात जर राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली नसेल, वाद नसेल तर. आणि राजकीय पक्ष संघटनेमध्ये फूट पडलेली आहे का हे प्रथम दर्शनी ठरवलं गेलं पाहिजे असं सिब्बलांचं म्हणणं आहे. मगच निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र खुलं होतं की ज्या अधिकाराअंतर्गत निवडणूक आयोग निर्णय करू शकतो की पक्षाचं चिन्ह कुणाकडे आहे, पक्षाचं नाव कुणाकडे आहे. आणि याच मुद्द्याच्या आधारावर सध्या सिब्बल